की आता जे तुम्ही हे ग्राउंड बघताय सगळं तुम्ही बघा वाटल्यास हे सगळं गवत काढणे रोलिंग करणे हे सगळं स्वखर्चातून केले या इथल्या सगळ्या खेळाडूंनी. बाकी इथे कोणी काही लक्ष दिलेलं नाही, काही केलेलं नाही ग्राउंडसाठी. पूर्णपणे होत असेल ते उद्या इथं पैसे खायचं सांगा फक्त लगेच येतील बघा. इथं प्लॉट पाडा, कोणतरी सांगतील इथं प्लॉटिंगचं काम करायचं आहे, लगेच महानगरपालिकेचे अधिकारी येतील आणि इथले राजकीय लोक. काय 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 केले सांगा की मला ग्राउंडसाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला गांधी मैदानासाठी इथल्या नेत्यांनी म्हणा किंवा आपल्या कोल्हापूरच्या नेत्यांनी म्हणा, तुम्ही बघितलं आता ही प्लेअर आमचीच गवत कटिंग केलेलं गोळाचं गवत हे आम्हीच करायचं हे सांगतो इलेक्शनसाठी आता इथे एक मतदान केंद्र आहे, त्याच्यासाठी बाजूची जिम बंद केले. ते घरात तुम्ही 1000, 2000, 3000 मताला देणार पैसे, त्यापेक्षा तुम्ही विकास चांगला करा. भरपूर जण सांगतात की एवढे खर्च केले तेवढे. आता जे इथलं गवत वगैरे सगळं काढलेलं आहे आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चातून केलेलं आहे. काय आहेच फक्त ते दुर्लक्ष करतात तिकडे कामाकडे. कसले व्यवस्थापन नाही की जे जिथं खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतील असं काहीतरी इथं मैदानात करावं. काही नाही, कुठल्याही प्रकारे काही करत नाही. बरं, ज्यावेळी आम्ही ग्राउंड तयार करत होतो त्यावेळी ते कोणी आलं नाही विचारायला की तुम्ही बाबा स्वखर्चातून करायला लागलाय काय करायला. यावेळी कोणी आलं नाही. ज्यावेळी ग्राउंड तयार झालं त्यावेळी मात्र याचं श्रेय घेण्यासाठी भरपूर जण आले. हे मैदान हे खेळासाठी, पार्किंगसाठी किंवा राजकीय सभेसाठी नाही. इथं काय चेंजिंग रूम नाही, कधी काय म्हणजे काहीच नाही. टॉयलेट वगैरे असते त्याला कुलूपच आहे. रोलिंग तर नाही जात, तुम्ही आता बघितलं तर तिथे जात नसते. काम एकदम चांगलं करतोय तो मध्ये आडव पडतो. यांच्या जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत गांधी मैदानाचा कोल्हापूरचाच विकास होणार नाही. गांधी मैदान तर फार आमची गोष्ट आहे. सगळ्या तिन्ही कॉलनीतलं पाणी येऊन इथं मधीच असते. कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जातात. ग्राउंडचं दुखणं आहे ह्याच्यावर कोणीही उपाययोजना आतापर्यंत केली नाही. इथं आणून टाकते. हे डम्पिंग ग्राउंड झाले, कोणी बांधकाम काढायचं आणि इथं येऊन भर टाकायचं. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण येऊन उभा आहोत ते गांधी मैदान या ठिकाणी. कोल्हापूरला क्रीडा मंडळी समजलं जातं. फुटबॉल, क्रिकेट किंवा इतरही खेळामध्ये कोल्हापूरचा दबदबा राहिलेला आहे आणि ह्या गांधी मैदानाची दुरावस्था अत्यंत दयनीय अशा अवस्थेमध्ये आहे. आणि सकाळी मॉर्निंग वॉकच्या सेशनमध्ये इथे येणाऱ्या नागरिकांची चर्चा करून आपण ह्या भागात नेमका विकास झालाय काय किंवा ह्या भागाच्या काय या गांधी मैदानाच्या काय समस्या आहेत किंवा कोल्हापूरच्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेऊयात. बरं दादा, काय इथं कोल्हापूरच्या आता समस्या काय असं तुम्हाला वाटतंय? भरपूर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पार्किंग. ट्रॅफिकला अडथळा भरपूर ठिकाणी होतोय. परत आमचं महत्वाचं म्हणजे गांधी मैदान, त्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. ते बरेच सगळे नेते मंडळीच आहेत, जरा लक्ष दिलं पाहिजे. पण कुणी ह्यासाठी प्रयत्न केलेत की नाही असं वाटते का? म्हणजे इतके वर्ष केलेत पण त्याचं अजून तरी काय इथं दिसत नाही आहे तसं. भरपूर जण सांगतात की एवढे खर्च केले तेवढे काय. आता जे इथलं गवत वगैरे सगळं काढलेलं आहे आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चातून केलेलं आहे. बर, आमचा जो राणा राहुल संघ जो आहे गांधी मैदान मधला, त्याने वैयक्तिक प्रत्येकी 1000 रुपये काढून ते आम्ही केलेलं आहे सगळं. आता एक गवत कापणे म्हणा. मग महानगरपालिकेची उदासीनता या बाबतीत काय असं वाटतंय आपल्याला? उदासीनता काय आहेच फक्त ते दुर्लक्ष करतात तिकडे कामाकडे. बरं, आता दादाने मला सांगितलं की गांधी मैदानाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. महानगरपालिकेकडून कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले जात नाही? कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाही. इथं प्रत्येक दर्जे खेळाडू म्हणजे क्रिकेटपट्टू असतील किंवा फुटबॉलपट्टू असतील आणि इथल्या भागातले मोठे संघ जे आता आपल्या सिनियरला खेळतात आणि क्रिकेट, राणा स्पोर्ट्स आणि राहुल स्पोर्ट्स, आम्ही सगळेजण एकत्र मिळून हे सगळ्याची स्वच्छता करून घेतो. ह्यांना गांधी मैदान कशासाठी पाहिजे? पार्किंगसाठी, ह्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी. ह्यांचं ज्यावेळेला असेल त्यावेळेला स्वतःहून लगेच अधिकारी लोक इथं त्यांचं काय असेल नियोजन करतात कार्यक्रमाचं. कुठल्याही प्रकारचे खेळाडू म्हणजे कोल्हापुरात खेळाडू घडावेत अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेचं त्यांच्या अधिकाऱ्यांचं कसले व्यवस्थापन नाही की जे जिथं खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतील असं काहीतरी इथं मैदानात करावं. काही नाही, कुठल्याही प्रकारे काही करत नाही. बरं, आता मला एक सांगा की दरवर्षी ह्या मैदानात तळ होतो. मगाशी म्हणला की कोल्हापुरी खेळ पंढरी आहे, मात्र खेळ पंढरी असून देखील इतकं चांगलं मैदान आहे. उदासीनता महानगरपालिकेची कुठेतरी असं आहे असं वाटत नाही काय बाबतीत? पूर्णपणे होत असेल ते उद्या इथं पैसे खायचं सांगा फक्त लगेच येतील बघा. इथं प्लॉट पाडा, कोणतरी सांगतील इथं प्लॉटिंगचं काम करायचं आहे, लगेच महानगरपालिकेचे अधिकारी येतील इथं आणि इथले राजकीय लोक नेतो. काय होतंय, हा भाग माझा, ह्या भागात निधी दुसरा माणूस आणतोय, काम एकदम चांगलं करतोय, तो मध्ये आडव पडतोय. ह्यांच्या जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत गांधी मैदानाचा कोल्हापूरचाच विकास होणार नाही. गांधी मैदान तर फार आमची गोष्ट आहे. इथल्या नेत्यांनी आपण विकास करा आणि तुम्ही निवडून, आता निवडणुका तोंडावर आहेत, प्रत्येक घरात तुम्ही 1000, 2000, 3000 मताला देणार पैसे, त्यापेक्षा तुम्ही विकास चांगला करा. कोल्हापुरात वेगवेगळ्या प्रकारची योजना आणा, नोकऱ्यांना माणसांना पैसे देऊन तुम्ही त्यांना कुठल्या प्रकारचं मतदान घेऊ नका.
ह्या वर्षी तुम्ही चांगलं काम करा, पुढची 5 वर्षांनी माणसांना तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही काम करा, असं प्रत्येकाला माझी विनंती आहे. बरं, आता गांधी मैदानामध्ये तुम्ही या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला आहात. काय समस्या एकंदरीत काय? काय 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 केले सांगा की मला ग्राउंडसाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला गांधी मैदानासाठी इथल्या नेत्यांनी म्हणा किंवा आपल्या कोल्हापूरच्या नेत्यांनी म्हणा, स्थानिक नेत्यांनी म्हणा, काय केले. आता हे जे ग्राउंड तुम्ही बघताय ते आम्ही स्वखर्चातून प्रत्येकाने 1000-2000 फुटबॉलचे जे खेळाडू आहेत, क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, परत आपली ती जिम आहे त्यातले खेळाडू आहेत, म्हणजे जिम करणार आहेत, त्या सर्वांनी पैसे काढून हे स्वतःच्या पैशातनं हे ग्राउंड तयार करून घेतले. बरं, ज्यावेळी आम्ही ग्राउंड तयार करत होतो त्यावेळी ते कोणी आलं नाही विचारायला की तुम्ही बाबा स्वखर्चातून करायला लागलाय, काय करायला. यावेळी कोणी आलं नाही. ज्यावेळी ग्राउंड तयार झालं त्यावेळी मात्र याचं श्रेय घेण्यासाठी भरपूर जण आले. त्यामुळे गांधी मैदानची आता परिस्थिती अशी झाली आहे की ह्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. एवढं मोठं चांगलं ग्राउंड असून ह्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही, काय नाही. सगळेजण आपापला स्वार्थ बघत आहेत. या मैदानासाठी कोणीच काही केलेलं नाही. जे केले ते आता जे तुम्ही हे ग्राउंड बघताय सगळं तुम्ही बघा वाटल्यास, हे सगळं गवत काढणे, रोलिंग करणे, हे सगळं स्वखर्चातून केले या इथल्या सगळ्या खेळाडूंनी. बाकी इथे कोणी काही लक्ष दिलेलं नाही, काही केलेलं नाही ग्राउंडसाठी. एव्हाना मी गांधी मैदानात जवळजवळ 30 वर्ष सराव करतोय आणि ह्याच्या आधी असं काहीच नव्हतं. एक 7-8 वर्षापूर्वीच असं लागलं की गांधी मैदानाला की नाही एक सुस्थिती गांधी मैदान पहिला होतं. म्हणजे आपला खेळ आमचा सुरू व्हायचा ऑक्टोबर महिन्यात. आता कसं होतं, खेळ पावसामुळं असा त्रास होतोय, पावसामुळे झाडं हे होतात, गवत भरपूर उगवतं तिथं, त्यामुळे खेळायला अजिबात कुणाला येत नाही. बाकी सगळ्या ग्राउंडवर खेळ हा की नाही ऑक्टोबर महिन्यात हा सुरू होतोयच. कारण आपल्या गांधी मैदानात एवढ्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून हा खेळ सुरू होत नाही. बहुतेक इथं फुटबॉल प्लेयर असतात, क्रिकेट प्लेयर असतात, फुटबॉल टीमा चांगल्या असतात, त्यांना खेळ एवढं असून खेळ त्यांना प्रॅक्टिस करायलाच ग्राउंड मिळत नाही. ह्या मैदानाची दुर्दशा का झाली ह्या प्रशासनानं जरा विचार करावा. असं मी म्हणत नाही की महानगरपालिकेनं सगळं करावं. महानगरपालिकेने जेवढं करावं जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी आमच्या खेळाडूंची पण आहे. तर असं पण होत नाही की खेळाडूंनीच सगळी जबाबदारी करावं, असं पण होत नाही. दोघांनी मिळून ही जबाबदारी करून एक मैदान करायला पाहिजे. आज आम्ही सर्वांनी मिळून 1,000 रुपये काढून फुटबॉल टीम असतील, संपूर्ण क्रिकेट असेल, आदिमादी असेल, या सर्वांनी मिळून आम्ही 1,000 रुपये काढून हे ग्राउंड तयार केलं. अजून पण आमचे हे कार्यकर्ते सही दररोज जरा करत हे ग्राउंड बघा. ह्याच्या आधीच फोटो दाखवला तुम्हाला असेल, ह्याच्या आधीचे फोटो बघा कधी पण तुम्ही काढला असेल, आणि आताच ग्राउंड बघा. आता संपूर्ण झाले. मग आता हे संपूर्ण झाल्यानंतर महानगरपालिका काय करते, इथं पार्किंग करते. आज तुम्ही गुगलवर सर्च केलं की पार्किंगमध्ये गांधी मैदानाचं नाव येते. मग ग्राउंड हा मैदान हा पार्किंगला द्यायचा विषयच काय होतोय. ज्यावेळी तुम्ही दसऱ्याला पार्किंग देताय, पार्किंग नियोजन तुमचं तुम्ही करा ना. हे आमचा प्रश्न नाही. हे खेळाडूसाठी ग्राउंड आहे, तर खेळाडू देणं हे गरजेचं आहे. आज दसऱ्यात तुम्ही पार्किंग करताय, दसऱ्यात पार्किंग असं संपूर्ण पार्किंग होते, जेणेकरून की नाही डबरे पडतात, चाकाची वन उडतात, ते होतच नाहीत. आणि आज कसं आहे, सगळे बघाल तर सगळी 40+ आहेत. कुणाचा एखादा पाय वगैरे त्यात गेला, मोडला, तर ह्या जबाबदार कोण होणार. आणि आमचं काय, जर मैदान सुस्थितीत असेल तरच खेळाडू तयार होणार. इथले जवळचे मग कुठं खेळाडू जाणार कुठं, हा महत्वाचा मुद्दा आहे. इथून पुढे आम्हाला एक विनंती आहे कळकळीची की इथून पुढे आम्हाला ग्राउंड ऑक्टोबर महिन्यात मिळावं, ही विनंती आहे. बाकीचं आमचं काहीच नाही आहे. आता हे ग्राउंड मध्ये येणारं वाढलेलं गवत कटिंग हे फुटबॉलच्या माध्यमातून, क्रिकेटच्या माध्यमातून, जिम मेंबर आहेत, ह्या तिघांच्या माध्यमातून आम्ही 1000 रुपये वैयक्तिक काढून करतोय. यात महानगर प्रशासन आम्हाला कोणतीही मदत देत नाही. तुम्ही बघितलं आता ही प्लेयर आमचीच गवत कटिंग केलेलं गोळाचं गवत हे आम्हीच करायचं, जाळायचं आम्ही. आमची फक्त प्रशासनाला विनंती काय, हे मैदान हे खेळासाठी, पार्किंगसाठी किंवा राजकीय सभेसाठी नाही. ह्याचा वापर तुम्ही करू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. बरं, आता दरवर्षी त्याला तळ्यात स्वरूप प्राप्त होते, मग त्याच्या पद्धतीचं कुठलं असं उपाययोजना या ठिकाणी काय केलं? आता हे ग्राउंड म्हणजे एक प्रकारे उलटी बशी झाली. हे सगळ्या तिन्ही कॉलनीतलं पाणी येऊन इथं मधीच असते. मग यासाठी इथं भर टाकून हे ग्राउंड उचलायला पाहिजे आणि साईडनं पूर्ण ड्रेनेज लाईन केली तर इथं पाणी साचणार नाही आणि हे 12 महिने खेळायला मिळेल ग्राउंड सर्व खेळाडूंना. मुख्य म्हणजे हे ग्राउंड उचलायला पाहिजे भर टाकून. हे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावं ही विनंती. बरं, अनेक जणांनी या ठिकाणी या गांधी मैदानाचा विकास केला असं सांगतायत, लोकप्रतिनिधी बोलतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? विकास म्हणजे काय, हे वॉकिंग ट्रॅक, बोर्ड, हे एवढंच. मुख्य जे ग्राउंडचं दुखणं आहे ह्याच्यावर कोणीही उपाययोजना आतापर्यंत केली नाही. आणि हे एक प्रकारे डम्पिंग ग्राउंड झाले. इथलं बघू शकताय तर सगळी बाहेरची भर इथं आणून टाकते. हे डम्पिंग ग्राउंड झाले. कोणी बांधकाम काढायचं आणि इथं येऊन भर टाकायची आणि त्याचा निचरा करायला नाही. हे आहे असं 12 महिने इथं पडून राहायला लागले. आता बघायला गेलं तर संपूर्ण आताकोळेपासून असेल, शिवाजी पेठ असेल किंवा मंगळवार पेठ,
या ठिकाणचे बरेचसे खेळाडू या ठिकाणी खेळून आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेले होय. आहेत. मात्र आता पुढच्या पिढीला म्हणजे तो त्रास होत आहे किंवा तशा पद्धतीचे खेळाडू आता तयार होतील असं काय वाटतंय का तुम्हाला या मैदानात? आता गांधी मैदानावर आतापर्यंत म्हणजे नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षी अशा सोयी सुविधा कुठल्या उपलब्ध होतच नाहीत. इथं काय चेंजिंग रूम नाही, कधी काय म्हणजे काहीच नाही. टॉयलेट वगैरे असते त्याला कुलूपच आहे. बरं, आणि एक आम्ही आता महत्वाची म्हणजे एक हे सांगतो, इलेक्शनसाठी आता इथे एक मतदान केंद्र आहे नेहमी, म्हणजे त्याच्यासाठी बाजूची जिम बंद केले. एक आचारसंहिता किंवा काय असेल ते आचारसंहिता लागल्यापासून ते बंद झाले. आणि आता परवा एक 2-4 दिवसांनी इथं सभा होणार आहेत. मग तुम्ही लागून आता सभेला परमिशन देताय आणि चांगलं व्यायामशाळा चालू होती किंवा क्रिकेट पण त्या दिवशी बंद करायला होतील, क्रिकेट फुटबॉल वगैरे बंद करायला होतील आचारसंहितेचं कारण सांगून, मग सभा कशी काय चालते मतदान केंद्राला लागून? हा खेळाडूंचा प्रश्न आहे. बरं, आता डिजिटल बोर्ड लावून किंवा बऱ्याच ठिकाणी प्रचार करून गांधी मैदानाचा विकास मीच केला असं बरेच जण सांगतील, त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? अहो, नुसतं फोटो पुरतं करतात ते. पूर्ण प्रॅक्टिकली इथं आता तुम्ही परवा बघितलं, नुसती माती आणून टाकल्यात. ते फोटो सेशन वगैरे झालं असेल, खरं ते माती टाकून त्याच्यावर रोलिंग वगैरे करायला पाहिजे, ते काहीच नाही होत. रोलर तरी कॉर्पोरेशनकडे मागितलं तर 1 तासभर रोलर येतोय, त्यातला थोडा वेळ बंदच पडतोय, रुततोय कुठेतरी आणि त्यानंतर जातोय. तो परत 2-3 आठवडे मागायला लागतात. रोलर मागून मिळतच नाही. रोलिंग तर नाही जात. तुम्ही आता बघितलं तर खड्डेच आहेत नुसते. इंजुरी होण्याची शक्यता जास्तच असते. तरी मग आम्हाला काय पर्याय नाही, दुसरं ग्राउंड नाही अवेलेबल. आम्हाला आवड आहे, आम्ही येतोय खेळायला.